नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट ऑफ प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये सावली आणि सारंग आता एकत्र येत असताना आता भैरवी कोणता डाव साधते आणि भैरवीच्या डावाला आता सावली उलथून पाडत पुन्हा आता असा कोणत्या भयानक सत्याचा उलगडा होतो की जेणेकरून आता सावलीला ते सत्य समजता क्षणी सावली आता कोणता निर्णय घेते. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि इकडे आता ओवी आणि अबीर हे दोघं रात्री एका बेडवरती झोपलेले म्हणजे झोपायची तयारी करत असताना ओवी आता ती सिक्रेट अबीरला सांगते. तर तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते की ओवी, अगं काय चाललंय आणि काय सांगतेस? तर आता ओवी म्हणते की अगं काकू, आपलं ती सिक्रेट आहे ना, मी अबीरला सांगत होते. तर अमृता म्हणते कोणतं सिक्रेट ग? आणि ओवी म्हणते की काकू, आम्ही कुणालाच सांगणार नाही कारण तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि ओवी म्हणते की जेव्हा आम्ही दोघे विठुरायाची प्रार्थना करत होतो त्यावेळेस आम्हाला खूप उंच असं मंदिर दिसले. आणि ओवी म्हणते की त्या मंदिराकडे जाणारी वाट एकदम घनदाट अशा जंगलातून होते. आणि तुला आठवतं काय ग का ग काकू, ते मंदिर तुला आठवतंय का की त्या मंदिराकडे जायला जंगलातून वाट आहे? अमृता आता विचार करते आणि म्हणते नाही ग ओवी ना, असे जंगलातून वाट असणारं मंदिर मला आता फारसं काही आठवत नाही आहे. आणि तेवढ्यात आता अबीर म्हणतो की कोणत्या मंदिराबद्दल बोलत असतं तुम्ही? मला तर तुम्ही सांगितलंच नाही आणि माहितीच नाही. आणि अबीर असू लागतो. तर आता अमृता म्हणते की ओके अबीर, असंच बोलायचं दुसऱ्यांसोबत. आणि अबीर म्हणतो की त्यांनी ना जे सांगितलं ना ते तर आपल्याला त्यांना काहीच माहिती नाही आहे. आपण त्यांना सांगितलं पण कोणत्या मंदिराविषयी तर त्यांनी आपल्याला काहीच नाही सांगितलं. आणि तेवढ्यात आता हसत हसत मोनिका तिथे येते आणि म्हणते की काय चाललंय तुमच्या दोघांचं? आणि इकडे दोघे गप्पा मारता की काय असे मोनिका बोलताच आता हसतच. अबीर म्हणतो की आम्ही गप्पा नाही आहो, गेम खेळत असतो की. आणि मोनिका म्हणते की तू खूप आगाऊ आहे, अति शहाणपणा करतो. तर आता कॉलरवर हात ठेवत अबीर म्हणतो की आहेच, मग मी लहानपणापासून असाच आहे. आणि लगेच आता मोनिका म्हणते की मी तुला दाखवतेच आता. तर अबीर म्हणतो काय दाखवणार, चिमचिम आहे का? तर आता मोनिका म्हणते की ओवी तू माझ्यासोबत चल बरं, जरा तुझ्याकडे काम आहे. आणि त्यानंतर आता अबीर म्हणतो की चल ओवी, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. तर मोनिका म्हणते की अबीरचं काही काम नाही आहे ओवी, माझं काम फक्त तुझ्यासोबत आहे. आणि अबीर काय बांगड्या हातात घालणार आहे का? मोनिका म्हणते की तुझ्या मित्राला सांग बार का ओवी, तोपर्यंत तू झोपला तरी चालेल. आणि मोनिका आता ओवीला घेऊन निघून जाते. आणि इकडे आता भैरवी ओवी येण्याची वाटच बघत असते. तर मोनिका ओवीचा हात धरून ओवीला तिथे घेऊन येते. ओवीकडे बघताच आता भैरवी खुश होते आणि म्हणते की ओवी, अगं माझी लाडकी लाडूबाई ये. आणि भैरवी आता ओवीकडे हात पुढे करते. ओवी आता मोनिकाकडे बघते आणि आता तो गंड्याचा बॉक्स दाखवत आता भैरवी म्हणते हे बघ माझ्याकडे काय आहे. तर ओवी म्हणते तुम्ही कधी आलात? भैरवी म्हणते हे काय, मी आत्ताच आली. भैरवी म्हणते की तुला माहिती आहे का आज मी कुणासाठी इथे आली? तर भैरवी म्हणते की आज मी माझ्या लाडक्या ओवीसाठी इथे आली आणि तिला एक खूप मोठं गिफ्ट आणि सरप्राईज घेऊन आली. आणि भैरवी म्हणते की ओवी तुला सरप्राईज बघायचं ना, मग ये माझ्याकडे. आणि लगेच आता भैरवी ओवीला बोलावते. आणि आता ओवी मोनिकाला म्हणते की काकू, तू तर मला म्हणाली होती की आपल्या किचनमध्ये एक कपाट आहे आणि त्यामध्ये काहीतरी आहे ते काढायचं आहे, म्हणून चल ना आपण तिकडे कपाटातून ती वस्तू काढूयात. आणि मोनिका म्हणते की आपण ना ती कपाटातील वस्तू नंतर काढूयात. ओवी, आता ह्या भैरवी मावशींना काय म्हणतात ना ते बघ आणि ये तुला ते सरप्राईज गिफ्ट देत आहेत, घे. असे म्हणत मोनिका आता ओवीला भैरवी शेजारी आणते. आणि लगेच आता भैरवी त्या बॉक्समधून आता तो घंटा बाहेर काढते आणि म्हणते की बघितलं का ओवी, हे काय आहे? त्या दोऱ्याकडे बघत आता ओवी म्हणते की दोरा आहे हा. भैरवी म्हणते की अगं दोरा नाही आहे हा. आणि भैरवी डोळ्याला आता तो गंडा लावत म्हणते की हा गंडा आहे, गंडा. आणि भैरवी म्हणते की हा गंडा कुणाला बांधतात माहिती आहे का ओवी? जो सगळ्यात हुशार स्टुडंट असतो ना आणि जो अत्यंत हुशार शिष्य असतो त्याच्या हातामध्ये हा गंडा बांधला जातो. आणि त्याच शिष्याला हा गंडा बांधला जातो, बाकी कोणत्याच शिष्याला नाही. आणि ओवी, तू तर आता माझी फेवरेट शिष्य झालीस. आणि भैरवी म्हणते की मग हाच गंडा मी आता तुला बांधणार. तर आता ओवी म्हणते की म्हणजे आता तुम्ही माझ्या गुरु होणार का? तर भैरवी म्हणते की अरे वा, बरोबर ओळखलंस ओवी, तू खूप हुशार आहेस ग. आणि ओवी म्हणते की जर तुम्ही मला हा गंडा बांधला तर मी सावली टीचरकडून गाणं शिकू शकते ना? ते ऐकताच आता भैरवी म्हणते नाही नाही, अजिबात नाही. भैरवी म्हणते की ज्या गुरुकडून तुम्ही हा गंडा बांधला त्याच गुरुकडून तुम्ही संगीत शिकू शकता, दुसऱ्या कोणत्याच गुरुकडून म्हणजे कोणत्याच व्यक्तीकडून बाकी तुम्ही संगीत शिकू शकत नाही. असे आता भैरवी तो गंडा बांधताना आता इकडे ओवीला सांगते. तर आता ओवी म्हणते नाही, मला सावली टीचरकडूनच गाणं शिकायचं. तर भैरवी म्हणते बरं ओवी, मला एक सांग ना, सावली टीचर तुला प्रेमाने गाणं शिकवते का? तर ओवी म्हणते हो.
आणि भैरवी म्हणते मग बघू बरं सावली टीचरनी कुठल्या तुझ्या हातात गंडा बांधलाय. आणि भैरवी ओवीचे आता दोन्ही हात बघते आणि सावली टीचर तर तुला प्रेमाने गाणं शिकवतात, पण तरीसुद्धा तू त्यांची फेवरेट स्टुडंट नसल्याचे आता भैरवी ओवीला सांगते. आणि याचा अर्थ तुझ्या हातात गंडा नाही म्हणून तू सावली टीचरची फेवरेट स्टुडंट नाही आहेस. सावली टीचरना फक्त तुला गाणं शिकवते, पण सावली टीचरला तू स्टुडंट म्हणून आवडतच नसल्याचे आता भैरवी बोलते. नाहीतर त्यांनी तुझ्या हातात गंडा बांधला असता. भैरवी म्हणते की हे बघ, त्या दिवशी नाही का मी आले आणि तू गाणं गात होती, मी तुझं गाणं ऐकलं आणि मला तुझं गाणं त्यावेळेस खूप आवडलं आणि मग तू माझी फेवरेट झाली आणि म्हणून मी हा गंडा तुला बांधते ओवी, असे आता भैरवी गोडी गुलाबीने ओवीला समजावते. आणि लगेच आता भैरवी म्हणते की चल ओवी, आता आपण हा गंडा तुझ्या हातात बांधूया. तर हात मागे घेत आता ओवी म्हणते की थांबा, मी नाही बांधणार आता हा गंडा माझ्या हातात, अगोदर मला सावली टीचरला विचारू द्यात. आणि भैरवी ओवीला थांबवत म्हणते की अगं आता कुठे निघालीस, काही तिकडे जाण्याची गरज नाही आहे. तर आता इकडे सावली ही सारंगची काळजी घेत असती. सारंगला आता तिथे सलाईन चालू असतं आणि आता नर्सने डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे सावली त्या सलाईनमध्ये आता इंजेक्शन सोडते. आणि तेवढ्यात आता सुशीलासुद्धा तिथे असते. तर सुशीलाकडे बघत आता सावली म्हणते सुशीलाताई, आज ना तुम्ही सारंगसोबतच थांबा, त्यांच्याशी बोला, गप्पा मारा. घाबरतच आता सुशीला म्हणते नाही नाही सावलीताई, अहो त्यांच्या तोंडून फक्त तुमचंच नाव आहे आणि माझं ते काहीच ऐकणार नाही. आणि लगेच आता सावली म्हणते की बरं मग आपण दोघीही इथेच थांबू. तेवढ्यात अमृता तिथे येते आणि म्हणते की सावली अगं चल, तू माझ्याबरोबर खाली चल. तर सावली म्हणते काय झालं. अमृता म्हणते तू चल ना अगोदर खाली. आणि अमृता म्हणते की अहो अरे सावली, त्या भैरवी वजे आल्यात. तर आता सावली म्हणते काय. अमृता म्हणते हो आणि चल पटकन. सावली आता विचारात पडते. इकडे आता भैरवी पुन्हा ओवीला समजावू लागते. भैरवी म्हणते ओवी, आता मी अगदी तुला सोप्या भाषेत सांगते म्हणजे तुला समजेल. भैरवी म्हणते की हे बघ ओवी, तू स्कूलमध्ये जातेस ना, तिथे तुझ्या प्रिन्सिपल मॅडम असतील आणि तुझ्या क्लास टीचरसुद्धा असतील ना. तर ओवी म्हणते हो. आणि लगेच आता भैरवी म्हणते की तिथे बाकीचा स्टाफ, बाकीचे टीचरसुद्धा असतील ना. तर ओवी म्हणते हो. मग भैरवी म्हणते मला एक सांग बरं, त्या सगळ्यांमध्ये तू सगळ्यात मोठं कोण असतं. तर आता ओवी म्हणते प्रिन्सिपल. आणि इकडे आता भैरवी म्हणते की एक दिवस तुला अचानक प्रिन्सिपल मॅडमने बोलावलं आणि सांगितलं की मिस ओवी मेंदळे, आजपासून तू या क्लासची मॉनिटर असणार आहे. आणि भैरवी म्हणते की मग तू प्रिन्सिपल मॅडमला असं सांगशील का, सॉरी प्रिन्सिपल मॅडम मी तुमचं ऐकू शकत नाही, मला ना अगोदर माझ्या क्लास टीचरला विचारू द्यात आणि तरच मी क्लासमधील मॉनिटर होईल, असं तू त्यांना म्हणशील का. आणि ओवी नाही म्हणताच आता भैरवी म्हणते की इथे पण तसंच आहे ओवी. आणि भैरवी म्हणते की मी तुझ्या सावली टीचरची टीचर आहे, त्यांच्यापेक्षा सिनियर, त्यांच्यापेक्षा वरची मोठी, आणि ॲटोमॅटिकली म्हणजे तू माझी स्टुडंट झाली, अशी आता भैरवी ओवीला समजावते. आणि भैरवी म्हणते की मीच तुझी प्रिन्सिपल टीचर आहे असे समज, आणि चल बरं ओवी आता आपण गंडा बांधूयात असे म्हणत भैरवी पुन्हा ओवीचा हात धरते. आणि आता तो गंडा समोर धरत आता भैरवी ओवीच्या हातात आता गंडा बांधू लागते. आणि लगेच आता ओवी म्हणते की नाही मी गंडा बांधणार नाही. तर रागाने आता भैरवी म्हणते ये तुला एवढं समजून सांगितलं तरी कळत नाहीये का. आणि आता रागाने दम देत मोनिका म्हणते की ओवी तुला कळत नाहीये का मोठ्याने सांगितलेलं ऐकायचं म्हणून, आणि तुझ्या बाबांनी तुला शिकवलं नाहीये का, एवढं ते म्हणतात ना गंडा बांधून घे, तर मग घे ना गंडा बांधून. आणि लगेच आता मोनिका म्हणते कर हात पुढे, आणि घाबरतच ओवी तिचा हात पुढे करते. तर हसत आता नाटक करत भैरवी म्हणते की एकदम गुड गर्ल आहेस तू. आणि भैरवी म्हणते की आजपासून आमच्या ओवीची सुरुवात होणार आहे नवीन प्रवासाची, आणि चल ओवी आपण आता हा गंडा तुझ्या हातात बांधूयात, असे म्हणत भैरवी आता तो गंडा ओवीच्या हातात बांधू लागते. आणि तेवढ्यात आता पाठीमागून अमृता ही सावलीला घेऊन तिथे येते. आणि इकडे भैरवी गंडा बांधत असताना ते बघता क्षणी आता मोठ्याने सावली म्हणते थांबा, आणि भैरवी मागे वळून बघते तर सावली आता तिथे आलेली असते. आणि सावली आता लगेच आता भैरवीकडे येऊ लागते. ओवी म्हणते की सावली टीचर, आणि लगेच आता ओवी जाऊ लागताच भैरवी ओवीचा हात थांबवते. आणि इकडे आता सावली तिथे येत म्हणते की काय चाललंय हे. आणि भैरवी म्हणते की काय चाललं म्हणजे तुला दिसत नाही का मी ओवीला गंडा बांधते, आणि आता ती माझी शिष्य व्हायला निघाली. तर सावली म्हणते ती एकटी असताना तिला तुम्ही गंडा बांधण्याचा प्रयत्न करताय, आणि तिच्या मनाविरुद्ध तिची इच्छा नसताना. आणि भैरवी म्हणते काय बोलते सावली, अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का, मी काय तिला बळजबरीने गंडा बांधते का. आणि इकडे आता भैरवी म्हणते की ओवी सांग ना तुझ्या सावली टीचरला, तू स्वतःवरून गंडा बांधायला हात पुढे केलास ना. ओवी आता भैरवीकडे बघते. मोनिका काकूंनी तुला सांगितल्यावर स्वतः हात पुढे केला ना ओवी.
आणि आता इकडे भैरवी म्हणते सांग मग तुझ्या सावली टीचरला. आणि लगेच आता सावली म्हणते की ओवी बाळ यांना तू घाबरू नकोस आणि मला सांग यांच्याकडून तुला घंटा बांधून घ्यायचा आहे का. तर आता मोठ्याने ओवी म्हणते की नाही नाही सावली टीचर मला हा घंटा बांधायचाच नाही आहे यांच्या हातून, मला फक्त तुमच्या हातून गाणं शिकायचं आहे. तर ते ऐकताच भैरवीला धक्का बसतो आणि लगेच आता रागाने सावली भैरवीकडे बघत अमृताला म्हणते की वहिनी ओवीला आतमध्ये घेऊन जा. आणि लगेच आता ओवी भैरवीचा हात झिडकारत आता अमृताकडे जाते आणि अमृता आता ओवीला आतमध्ये घेऊन जाते. रागाने सावली आता भैरवीकडे बघते आणि म्हणते की भैरवी माई तुम्हाला कळतंय का काही, आणि आपल्या दोघींच्या भांडणामध्ये तुम्ही त्या मुलीला का घेताय, आणि आपल्या दोघींच्या या भांडणामुळे त्या मुलीच्या मनावर काय परिणाम होतो तुम्हाला कळतंय का. आणि उठून उभा राहत भैरवी म्हणते असं आहे का. आणि भैरवी म्हणते की आज तुझ्यामुळे तुझी लाडकी ओवी वाचली, सावली पण दरवेळेस वाचवायला तू नसणार आहे. तर रागाने आता सावली ही भैरवीकडे बघते आणि तो घंटा आता सावलीसमोर धरत आता भैरवी म्हणते एक ना एक दिवस हा ओवी हा भैरवी वजेचा गंडा तिच्या हातात बांधणारच, आणि हा तुझ्या भैरवी माईचा शब्द असल्याचे आता भैरवी सावलीला बोलते. आणि रागाने भैरवी तेथून निघून जाते. तर रागाने सावली आता मोनिकाकडे बघते. मोनिका म्हणते हे बघ सावली अशी रागाने माझ्याकडे बघू नको, त्या भैरवी माई असं काही गंडा वगैरे बांधतील मला खरंच माहीत नव्हतं. आणि मोनिका म्हणते की ते सूर संगीत माझा आवाज याचा माझा ना लांब लांबपर्यंतचा संबंध नाही आहे सावली. आणि मोनिका म्हणते की मला वाटलं तो देवाचा दोरा आहे म्हणून मी ओवीला म्हटलं हात पुढे कर ओवी आणि बांधून घे, मला काय माहिती. आणि सावली म्हणते की तुमच्या समोर करत होती ना ती, तुम्हाला काही बोलावंसं नाही वाटलं का. आणि सावली रागाने तिथून निघून जाते. तर मोनिका म्हणते मला वाटलं देवाचा दोरा आहे. आणि मोनिका म्हणते की त्या भैरवी वजेने मला इतक्या वेळ इकडे गंडवलं खेळवलं आणि ही माझ्या तोंडावर असे मलाच फटकारून निघून जाते. आणि आता मोनिका म्हणते की मला ना आता सगळ्यांची मनधरणी करावी लागणार आहे. आणि आता मोनिका विचार करते की जर आपल्याला एवढी मोठी सत्ता मिळवायची असेल तर मला मनधरणी करावीच लागणार. आणि इकडे आता सावली ही आता गणपती बाप्पा समोर येताच आता सावलीला पाठीमागचा सगळा भूतकाळ आठवतो. आणि जेव्हा आता रूपम कॉस्मेटिकच्या नवीन प्रॉडक्टचं लॉन्चिंग झालेलं असतं त्यावेळेस गणपती बाप्पा समोर येऊन तिलोत्तमा सारंग अमृता सगळ्यांनी कसे हात जोडून आता प्रार्थना केली होती हे सगळं आता सावलीला आठवतं. आणि तिलोत्तमा म्हटलेली असते की गणपती बाप्पा आज रूपम कॉस्मेटिकच्या नवीन प्रॉडक्टचं लॉन्चिंग आहे आणि त्यामध्ये तू आम्हाला नक्की यश देशील असे हात जोडून तिलोत्तमा म्हटलेली असते. आणि प्रेमाने आपण सारंग सोबत कशी आता गणपती बाप्पाची आरती केली होती हे देखील आता सावलीला आठवतं. सावलीच्या डोळ्यातून आता हात जोडलेल्या सावलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आणि मनोभावे एकदमच गणपती बाप्पाकडे मग बघत आता ते सगळं आठवून सावली आता अगदी भक्तीत लीन झालेली असते. तर ओवी आता सावली शेजारी असते आणि सावलीकडे बघत आता ओवी म्हणते की सावली टीचर गणपती बाप्पाकडे तुम्ही असं का बघताय. आणि इकडे आता सावली डोळे पुसत म्हणते काही नाही का ओवी, पण तुझ्या मनात काय चालू आहे, कारण मला तू गणपती बाप्पाची पूजा करायला सांगितली. आणि ओवी म्हणते की ते मी तुम्हाला नसलं सांगत, कारण मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची. आणि ओवी आता सावलीचा हात धरते आणि म्हणते की चला चला, आणि ओवी सावलीला घेऊन जाते. इकडे आता भैरवी घरी येते आणि रागाने तंतन करत एरझऱ्या मारत असते आणि म्हणते की मार्क्स तुला माहिती आहे का त्या सावलीने आज काय केलंय. आणि इकडे आता मोठ्याने ओरडत आता भैरवी म्हणते हाऊ डेड यू, काल तिने ना त्या लहान्या मुलीसोबत माझ्या तोंडावरती चांगली चिखलफेक केली, आणि जर मी सावलीला असं सोडून दिलं तर सगळ्यांसमोर आणि जगासमोर माझी काय किंमत राहील असे आता भैरवी बोलते. आणि ती मोनिका तर मला काडीची किंमत देणार नाही, आणि भैरवी वजेचा असा अपमान मी अजिबात सहन करू शकत नाही मार्क्स. आणि आता त्या सावलीला धडा शिकावलाच पाहिजे, कारण पाणी आता मार्क डोक्यावरून चाललंय, आणि आता मला त्या सावलीला तिची लायकी दाखवून द्यायची, आणि त्यासाठी मला ना कुठल्या जरी स्तराला जावं लागलं तरी माझी तयारी असल्याचे भैरवी मार्कला सांगते. आणि इकडे आता मार्क म्हणतो की मॅडम मी तुमचा राग समजू शकतो, पण तुम्ही काय करणार आहात. तर तेवढ्यात आता भैरवी विचारात पडते. तर तेवढ्यात डॉक्टर तिथे येतात आणि भैरवी समोर येतात. आता डॉक्टर म्हणतात की भैरवी माई मला तुम्ही बोलावलं. तर डॉक्टरकडे बघत आता भैरवी म्हणते की अरे वा, या 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 डॉक्टर, तुमचीच वाट बघत होते आणि वेलकम. आणि तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं, कारण गेल्या वेळी तुम्ही आमच्या पेशंटची एवढी छान ट्रीटमेंट केली, आणि तुम्ही आमच्या पेशंटची एवढी छान काळजी घेतली आणि एवढी ट्रीटमेंट केली, तुम्हाला आम्ही कसं विसरू. तेव्हा तुमच्याकडे आमचं अजून एक काम होतं आणि तुम्हाला अजून एक ट्रीटमेंट करायची. तर आता ते डॉक्टर म्हणतात की भैरवी मॅडम नक्की करायचं तरी काय. आणि आता भैरवी म्हणते की गेल्या वेळेस नाही का तुम्ही आमच्या पेशंटला त्याच्या सगळ्या त्रासातून मुक्त करून टाकलं. आणि भैरवी म्हणते की आमची अजून एक पेशंट आहे आणि ती आम्हाला खूप त्रास देते. आणि भैरवी म्हणते की तेव्हा त्यांना तुमच्यासारखी ट्रीटमेंटची आता
अत्यंत गरज आहे. आणि आता भैरवी म्हणते की कराल ना तुम्ही त्यांच्यावरती ट्रीटमेंट. तर आता डॉक्टर हा भैरवीकडे बघतो. इकडे आता ओवी ही पळत पळतच आता सावलीला किचनमध्ये घेऊन येते आणि ओवीने आता सावलीला तिथे घेऊन येताच आता ओवी म्हणते की आता तुम्ही डोळे घट्ट बंद करा. तर आता सावली म्हणते अहो कशाला. तर आता ओवी म्हणते की करा ना सावली टीचर. तर आता ओवी तिचे डोळे बंद करायला सांगताच आता सावली आता तिचे डोळे बंद करते. तर ओवी म्हणते की आता मी सांगेपर्यंत डोळे उघडायचे नाही आणि मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे. तर आता सावली म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता ओवी पटकन आता तो ड्रॉवर उघडून त्यामधील विठ्ठलाची मूर्ती बाहेर काढते आणि त्या विठ्ठलाच्या मूर्तीवरील कपडा बाजूला करते. त्यानंतर कपडा बाजूला करताच इकडे सावली म्हणते उघडू का डोळे. तर ओवी म्हणते अजिबात नाही उघडायची. आणि विठ्ठलाची मूर्ती आता समोर ठेवत आता ओवी ही सावलीला विठ्ठलाच्या मूर्तीसमोर बसवते आणि म्हणते की आता हळूहळू डोळे उघडा. आणि आता सावलीने हळूहळू डोळे उघडताच आता सावलीच्या डोळ्यासमोर ती विठ्ठलाची मूर्ती येते. आणि त्या क्षणी पाठीमागचा भूतकाळ आता सावलीला आठवतो आणि आपण ती विठ्ठलाची मूर्तीची कशी दररोज पूजा करत होतो हे सगळं आता सावलीला आठवतं. आणि सारंग आता आपल्यासोबत असताना सारंगने आणि आपण कसे विठ्ठलाला हात जोडले होते आणि सांगितलेलं असतं की विठुराया असंच तू कायम आमच्या पाठीशी राहा. आणि आज आमच्यावरती एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा ते संकट तू घालवलंस आणि हे सगळं शक्य तुझ्यामुळे झाल्याचे आता सावलीने त्यावेळेस म्हटलेले असते. आणि असंच तू कायम आमच्या पाठीशी उभा राहा असे आता सावलीने सांगितलेले असते. आणि ते सगळे आता ती विठ्ठलाची मूर्ती समोर बघता क्षणी सावलीला आठवतं आणि सावलीचे डोळे भरून येतात आणि भक्तिमय वातावरणात आता एकदमच आता इमोशनल होत आता सावलीच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. आणि इकडे आता सावलीला खूप आनंद झालेला असतो. आणि तिकडे आता डॉक्टरला खाली बसवत आता भैरवी म्हणते की खंड्याच्या वेळेस डॉक्टर मी तुम्हाला जेवढी रक्कम दिली होती त्याच्या तिप्पट रक्कम मी तुम्हाला देईल. तर तो डॉक्टर म्हणतो की पण यावेळेस मॅडम पेशंट कोणता आहे. तर भैरवी डॉक्टरकडे बघते. आणि इकडे आता सारंगला मारण्याची आता भैरवीने सुपारी दिलेली असते. USA डॉक्टर बनून आता भैरवीने आता सारंगला तेच इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टरला सांगितलेलं असतं. तर तिकडे ओवीकडे बघत आता सावली म्हणते की ओवी आज तुम्हाला कोणतं सरप्राईज दिलं ना ते मी तुला शब्दात सांगू शकत नाही आहे. आणि इकडे आता सावली म्हणते की तुम्हाला असं सरप्राईज दिलं आहे ओवी ते मी शब्दात सांगू शकत नाही. आणि ही फक्त विठुरायाची मूर्ती नाही आहे तर हा साक्षात विठुराया आहे. आणि हा विठुरायाचा दोरा आता तू तुझ्या हातात बांधून घे. कायम विठुराया तुझं रक्षण करील असे म्हणत आता विठुरायासमोरचा तो दोरा सावली आता ओवीच्या हातात बांधते. आणि विठुरायाचे भक्त आता ओवीला सावलीने केलेलं असतं. आणि सगळ्यात मोठ्या सत्याचा आता सावलीला उलगडा झालेला असतो. तर इकडे आता डॉक्टर म्हणजे भैरवी ही आता तिलोत्तमा मेंदळ्याच्या घरी येते. आणि USA डॉक्टर मी घेऊन आल्याचे आता भैरवी तिलोत्तमाला सांगून आता सारंगची ट्रीटमेंट आणि सारंगला तपासण्यासाठी तो डॉक्टर तिथे येतो. आणि आता डॉक्टरला भैरवीने आता तेच इंजेक्शन सारंगला द्यायचं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता डॉक्टर ते इंजेक्शन आता सारंगच्या सलाईनमध्ये सोडू लागताच पळतच सावली तिथे येते आणि थांबा असे म्हणत आता डॉक्टरला थांबवते. आणि त्यानंतर आता ते इंजेक्शन आणि ती औषधाची बाटली सावली बघते. आणि लगेच आता सावली ती सारंगच्या डॉक्टरला कॉल करते. आणि ते येताच आता ती औषधाची बाटली सावली आता त्या डॉक्टरला दाखवते. आणि ते बघताच आता सावलीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का आणि डॉक्टरला सुद्धा. कारण ते इंजेक्शन आता एक जहर असल्याचे आता ते डॉक्टर आता सावलीला बोलणार. आणि आता सावलीने सारंगचा जीव वाचवलेला असतो. आणि आता तिलोत्तमासमोर ते सत्य आणत आता सावली कशी तिलोत्तमाची फेवरेट होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.